सध्या आवळ्याची सीझन सुरू आहे. बाजारात मोठ्या प्रमाणात आपल्याला आवळे मिळत आहेत. तर या आवळ्याचं वेगवेगळ्या पदार्थांमधून सेवन करणं फार गरजेचं आहे. कारण यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असते आणि व्हिटॅमिन सी हे आपल्या डोळ्याचे आरोग्य चांगलं राहण्यासाठी, रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी, केसाच्या आरोग्यासाठी खूप गुणकारी आहे. आवळ्याचं लोणचं बघा कसलं भारी दिसतंय ना. आणि हो, बुरशी न येता अगदी वर्षभर असंच टिकतं. करायला तर इतकं सोपं आहे ना. 5 मिनिटामध्ये मसाला तयार होतो. तो आवळ्यामध्ये मिसळायचा, लोणचं तयार. आणि काही टिप्सही सांगितल्या आहेत, त्यामुळे लोणचं अजिबात खराब होणार नाही, बुरशी येणार नाही आणि वर्षभर लोणचं असंच टिकायला मदत होईल. समजलंच असेल तुम्हाला आज आपण कोणती रेसिपी बनवणार आहोत. आज आपण बनवणार आहोत चटपटीत असं आवळ्याचं लोणचं. चला तर मग आपण वेळ न घालवता रेसिपी बनवायला सुरुवात करूया. मी 1/2 किलो आवळा घेतलेला आहे. बघू शकता तुम्ही असे मोठमोठे आवळे आता बाजारामध्ये उपलब्ध आहेत. आता आवळ्याचा सीझन आहे, त्यामुळे असे आवळे बाजारामध्ये सहज उपलब्ध आहेत. शक्यतो आवळे हे डाग नसलेले घ्यायचे. आवळ्यावरती थोडे थोडेसे डाग असतात ते चालेल, पण जास्त खराब झालेला आवळा नसावा. आवळ्याचे लोणचे बनवण्यासाठी जो मसाला लागणार आहे तो आपण घरीच बनवणार आहोत. त्यासाठी जे साहित्य लागणार आहे ते याप्रमाणे. इथे मी 1 चमचा हळद घेतलेली आहे. 3 चमचे मी इथे लाल मिरची पावडर घेतलेली आहे. 1 ते 1.5 चमचा मीठ घेतलेला आहे. आणि इथे मोहरीची डाळ घेतलेली आहे. हिंग 1 चमचा घेतलेला आहे. बडीशोप 1 चमचा घेतलेला आहे. मेथीचे दाणे 1 चमचा घेतलेला आहे. आणि लसणाच्या 10 ते 12 पाकळ्या घेतलेल्या आहेत. लसूण इथे पूर्णपणे ऑप्शनल आहे. तुम्हाला जर आवडत नसेल तर लसूण तुम्ही वापरू नका, स्किप करू शकता. इथे मी आवळे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. ते आपण एका कॉटनच्या कपड्याने सुकवून घेऊयात. कोणताही लोणच्याचा प्रकार असो, तो खूप दिवस टिकण्यासाठी त्याच्यामध्ये पाण्याचा अंश असता कामा नये, म्हणून इथे आपण आवळे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. त्याच्यातील पाणी वितळून घेतलेलं आहे आणि एका कॉटनच्या कपड्याने स्वच्छ पुसून घेत आहोत. तरीही तुम्हाला वाटत असेल त्याच्यामध्ये पाणी थोडंसं राहिलेलं आहे, तर तुम्ही 15 ते 20 मिनिट फॅनच्या हवेखालीही सुकवून घेऊ शकता. आपली सगळी आवळे इथे पुसून झालेले आहेत. आवळे आपण कट करून घेऊयात. आवळे कट करताना खूप सोपं आहे. आवळ्याला असा खाचा असतात, त्या खाच्यामध्येच चाकूने कट करून घ्यायचं. पहिल्यांदा सर्व ठिकाणी खाचा आहे तिथे असं चाकूने काप मारून घ्यायचा. आणि एक एक पाकळी आहे ती अशी साईडला काढून ठेवायची. अशा प्रकारे सर्व पाकळ्या आपण काढून घ्यायच्या. हा जो बी उरलेला आहे तो आपण साईडला काढून ठेवायचा. इथे आपण सगळे आवळे कट करून घेतलेले आहेत. त्याच्या सगळ्या पाकळ्या सेपरेट केलेल्या आहेत. अशा पद्धतीने तुम्ही सगळे आवळे कट करून घ्या. आणि जे लसूण आपण इथे घेतलेला आहे तो मोठा आहे, त्यामुळे याचेही आपण उभे काप करून घेऊयात. तुमच्याकडच्या लसणाच्या पाकळ्या जर छोट्या असतील तर त्या तुम्ही अख्ख्याही टाकू शकता. गावरान जर लसूण तुम्ही वापरला असेल तर त्याच्या पाकळ्या तुम्ही अख्ख्याही वापरू शकता. तुम्ही इथे पाहू शकता मी लसूण आणि आवळा दोन्हीही कट करून घेतलेला आहे. आता आपण लोणचं बनवण्यासाठी जो मसाला लागतो तो आपण तयार करून घेऊयात. मसाल्यासाठी आपण जी मोहरीची डाळ घेतली होती त्यातील आपण अर्धी डाळ बारीक करून घेऊयात आणि अर्धी डाळ आपण अख्खी वापरूयात. आणि जे मेथीचे दाणे घेतले होते, मेथीचे दाणे हे आपण अर्धे बारीक करून घेऊयात. आणि जे अर्ध्या राहिलेले आहेत ते आपण फोडणीमध्ये अख्खे वापरूयात. हे आपण आता मिक्सर मधून बारीक करून घेऊया. इथे तुम्ही पाहू शकता मेथीचे दाणे आणि मोहरीची डाळ आपण बारीक करून घेतलेली आहे. हे आपण एका बाउल मध्ये काढून घेऊयात. याच्यामध्ये आपण थोडीशी हळद मिक्स करून घेऊयात. आणि जे आपण तिखट घेतलं होतं तेही थोडंसं याच्यामध्ये मिक्स करून घेऊयात. आणि जे आपण हिंग घेतलं होतं तेही थोडंसं याच्यामध्ये मिक्स करून घेऊयात.
आणि हे मिश्रण आपण सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया। जे आवळे आपण कट करून ठेवले आहेत ते आपण याच्यामध्ये मिक्स करून घेऊयात। लसूण आपण याच्यामध्ये मिक्स करून घेऊयात आणि बाकी आपण फोडणी देताना वापरूयात। आणि हे सर्व मिश्रणात आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। बघू शकता तुम्ही इथे सर्व आवळ्याच्या ज्या सर्व पाकळ्या आहेत त्यांना आपला जो मसाला आहे तो सर्व व्यवस्थित लागलेला आहे। इथे तुम्ही बघू शकता आपल्या सगळ्या पाकळ्यांना मसाला व्यवस्थित लागलेला आहे। हे आपण 5 मिनिट मुरण्यासाठी ठेवूयात। तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करून घेऊयात। फोडणी बनवण्यासाठी इथे मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे। गॅस हा मीडियम फ्लेम वरती ठेवायचा। इथे मी 1 वाटी तेल घेतलेलं आहे। ते तेल गरम होण्यासाठी आपण कढईमध्ये ओतून घेऊयात। अजून अर्धा वाटी इथे तेल घेतलेलं आहे। टोटल मी 1.5 वाटी तेल घेतलेलं आहे। इथे तेल आपलं गरम झालेलं आहे। सर्व मसाले आपण आता मिक्स करून घेऊयात। ही मोहरीची डाळ आपण याच्यामध्ये मिक्स करून घेऊयात। याच्यामध्ये आपण बडीशेप ही मिक्स करून घेऊयात। हळद ही मिक्स करून घेऊयात। लसूण ही आपण याच्यामध्ये मिक्स करून घेऊयात। जे मेथीचे दाणे होते तेही याच्यामध्ये मिक्स करून घेऊयात। ती हिंग ही याच्यामध्ये मिक्स करून घेऊयात। हे सर्व मिश्रण आपण व्यवस्थित चमच्याने ढवळून घेऊयात। तुम्ही इथे बघू शकता आपली फोडणी एकदम रेडी झालेली आहे। गॅस मी आता बंद करून घेत आहे। गॅस बंद करूनच याच्यामध्ये आपण जे तिखट घेतलं होतं ते मिक्स करून घ्यायचं। त्याच्यामुळे आपल्याला ठसका बसणार नाही। लोणच्यासाठी जी फोडणी लागणार आहे ती आपली इथे तयार आहे। ही फोडणी आता गरम आहे। गरम फोडणी आपण नाही वापरायची। पूर्णपणे याला थंड करून घ्यायची, एकदम थंड करून घ्यायची। ही फोडणी आपण थंड होण्यासाठी ठेवूयात। थंड होण्यासाठी साधारण ह्याला अर्धा ते पाऊण तास लागेल। पाऊण तास झालेला आहे। ही लोणच्याची फोडणी एकदम थंड झालेली आहे। ज्या मसाला लावून ठेवलेल्या आवळ्याच्या फोडी आहेत त्या आपण आता थंड झालेल्या फोडणीमध्ये मिक्स करून घेऊयात। पदार्थांची चव वाढवणारा असा एक पदार्थ म्हणजे मीठ। ते मीठही याच्यामध्ये मिक्स करून घेऊयात। हे सर्व मिश्रण आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। कोणतंही लोणचं बनवताना तेल आणि मीठ हे 2 पदार्थ प्रिझर्वेटिव्ह म्हणून काम करतात। ते लोणच्याला वर्षभर टिकवण्याचं काम करतात। त्यामुळे थोडंसं तेलाचं प्रमाण आणि मिठाचं प्रमाण जास्तच वापरायचं। इथे तुम्ही बघू शकता आपलं आवळ्याचं लोणचं तयार आहे। आता हे लोणचं आपण वर्षभर कसं टिकवायचं त्यासाठी ज्या ट्रिक्स लागणार आहेत ते मी आता तुम्हाला सांगणार आहे। हे लोणचं शक्यतो काचेच्या भरणीमध्येच भरून ठेवायचं, तरच ते आपलं वर्षभर टिकून राहील। जर आपण ते प्लास्टिकच्या किंवा स्टीलच्या भांड्यामध्ये भरून ठेवलं तर त्याला लवकर बुरशी येण्याची शक्यता असते। म्हणून आपण वर्षभर लोणचं टिकवण्यासाठी काचेची बरणी वापरायची। हे तुम्ही काचेचं भांड स्वच्छ धुवून पुसून 1 तासभर उन्हामध्ये ठेवून घ्यायचं। जर तुमच्याकडे ऊन नसेल तर तुम्ही हे काचेचं भांड स्वच्छ धुवून कॉटनच्या कपड्याने स्वच्छ पुसून सुकण्यासाठी त्याला 10 ते 15 मिनिट तुम्ही फॅनच्या हवेखालीही ठेवू शकता। आता मी हे पूर्ण आपलं लोणचं जे आहे काचेच्या भांड्यामध्ये भरून घेणार आहे। असं हे आपण काचेच्या भांड्यामध्ये लोणचं भरून घ्यायचं। हे लोणचं बनवून एकदम रेडी आहे। ते आपण काचेच्या भरणीमध्येही भरून ठेवलेलं आहे। लोणचं मुरण्यासाठी साधारण 4 ते 5 दिवस लागतील। एकदा का हे लोणचं मुरलं की खाण्यासाठी एकदम रेडी। तुम्ही सुद्धा या पद्धतीने आवळ्याचे लोणचे बनवून बघा आणि लोणचे कसे बनलेले आहे नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक करायलाही विसरू नका। अशाच नवनवीन ट्रिक्स वापरून बनवलेल्या रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनही प्रेस करा। चला तर नंतर भेटू एका नवीन रेसिपीसह।